प्लास्टिकपासून बनवलेल्या मोल्डेड खेळण्यांचे अनेक फायदे आहेत। ते हलके, मजबूत, टिकाऊ आणि विविध रंग आणि डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत। प्लास्टिकची खेळणी स्वच्छ करणे सोपे आहे, ज्यामुळे ते मुलांसाठी आरोग्यदायी बनतात। म्हणूनच आज मीडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी प्लास्टिक मोल्डेड खेळणी उत्पादन व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन आली आहे। रॉ मटेरियल, फूड ग्रेड्स, ॲडिटिव्ज, पेंट, पॅकेजिंग मटेरियल, प्लांट अँड मशिनरी, मिक्सर, इंजेक्शन मोल्डिंग मशीन, पेंटिंग मशीन, पॅड प्रिंटिंग मशीन, अल्ट्रासोनिक वेल्डिंग मशीन, पॅकेजिंग मशीन। प्रोसेस: सर्वप्रथम सर्व कच्चा माल अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी केला जातो। आता तुम्हाला PVC, ABS, HTP इत्यादी कोणत्याही प्लास्टिकची खेळणी बनवायची असतील तर तुम्हाला त्या मटेरियलच्या धान्याच्या प्रमाणात मिश्रणात वेगवेगळे पदार्थ मिसळावे लागतील। त्यानंतर हे मिश्रण हॉपरच्या मदतीने इंजेक्शन मोल्डिंग मशीनमध्ये टाकले जाते, जिथे हे मिश्रण मिसळले जाते, जे इंजेक्टरद्वारे इंजेक्शन मोल्डिंग मशीनमध्ये बसवलेल्या साच्यात इंजेक्ट केले जाते आणि ते थंड झाल्यानंतर सॉलिड भाग मशीनमधून बाहेर काढला जातो। त्यानंतर पॅड प्रिंटिंग मशीनच्या मदतीने सॉलिड भागावर आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या डिझाईन प्रिंट केल्या जातात। घन भागाच्या प्रकारात आणि डिझाईननुसार ते पेंटिंग मशीनद्वारे रंगवले जातात आणि नंतर ते वाळवले जातात। हे घन भाग सुकल्यानंतर ते असेंब्ली लाईनवर पाठवले जातात, जिथे अल्ट्रासोनिक वेल्डिंग मशीन आणि काही उपकरणाच्या मदतीने खेळणी एकत्र केली जातात। एकत्र केल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासली जाते। त्यानंतर पॅकेजिंग मशीनच्या मदतीने पॅकेजिंग केले जाते आणि बाजारात पाठवले जाते। तर अशा प्रकारे आज आपल्याला प्लास्टिक मोल्डेड खेळणी निर्मिती व्यवसायाबद्दल माहिती मिळाली। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता। अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे YouTube चॅनल मीडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।